श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। फक्त 5 सोमवार असणाऱ्या पशुपतीनाथांचं व्रत आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी दादांनी केलं असेल। 1 वेळा केलं असेल, 2 वेळा केलं असेल, 3 वेळा केलं असेल। आपल्या बऱ्याच ताई व दादांची अगदी 1 वेळा केलं की मनोकामना इच्छा पूर्ण झाली असेल। पण असे बरेच ताई व दादा आहेत की 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा करूनही त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाहीये। तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे। या काही ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या तुमच्याकडून हे पशुपतीनाथ व्रत करत असताना होत आहेत। अगदी कळत न कळत तुम्हाला वाटतं की मी अगदी सगळं व्यवस्थित केलंय, पण कुठेतरी आणि स्पेशली ही जी चूक आहे, तुमची मनोकामना इच्छा का पूर्ण होत नाहीये, तर दिवा लावताना जे आपण 6 दिवे लावतो बघा, ते करत असताना एक गोष्ट करणं गरजेचं आहे आणि तिथेच तुम्ही चुकत आहात। म्हणून आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती पूर्ण होत आहे। थांबा थांबा थांबा। आता हे नाही की 1 दिवा घरी आणून लावायचा, ते तर सगळ्यांनाच माहित आहे, कारण तो रूलच तसा आहे। पण ते दिवे प्रज्वलित करताना आपल्याकडून चूक होत आहे। आपण भले तिथे 5 लावतो, एक येऊन घरी, एक घरी आणतो, घरी लावतो, पण कुठेतरी चूक आहे। आणि त्याच बरोबर या पद्धतीने हे छोट्या छोट्या 5-6 गोष्टी ज्या आहेत याचं पालन करून जर पशुपतीनाथाचं व्रत केलं, तर अगदी 1 पशुपतीनाथाचं व्रत केलं तरीही तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते। या ज्या गोष्टी आहेत ते मी पशुपतीनाथाचं व्रत केलं त्या करत असताना, आता बघा मी ज्या मंदिरामध्ये जात होते तिथे माझ्यासोबत अजून बऱ्याचशा म्हणजे अशा लेडीज आहेत, कोणी आगे कोणी पिछे, म्हणजे एकानंतर एक, आणि तिथे जे बघितलं, त्या चुका बघितल्या, त्याच्यावरून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं बघा, पशुपतीनाथाचं जे व्रत आहे ते असं म्हटलं जातं की 1 वेळा आपण केलं तर ते 3 वेळा करावं। म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून तुम्ही 1 वेळा पशुपतीनाथाचं व्रत केलं आणि ते सोडून दिलं, तर असं नाही। एकदा केल्यावर ते 3 वेळा करावं असं म्हटलं जातं। ही सगळ्यात पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे किंवा तुम्ही एखाद्याचा अनुभव बघितला किंवा एखाद्याचं तुम्ही ऐकलं की त्यांनी हे व्रत केलं आणि त्यांचं स्वतःचं घर झालं, त्यांचं असं झालं, त्यांना संतान प्राप्ती झाली, यांचं असं झालं। म्हणजे तुम्ही काय करता की कोणाचं तरी काम पूर्ण झालं आहे किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलं की तुमची मनोकामना पूर्ण होते, अगदी 5 सोमवार मध्ये तुम्ही हे व्रत करा, म्हणून तुम्ही हे व्रत करता। पण तुमचा विश्वास नसतो, तुमचा म्हणजे तुमचं अंतःकरण, तुमचं डोकं कुठे की त्याची इच्छा पूर्ण झाली। पण तुमचं हे आहे का मी माझ्या इच्छेसाठी करते, भोलेनाथ ही माझी इच्छा पूर्ण करणारच आहे। तुम्ही करताय म्हणजे तुम्ही फक्त डोक्यामध्ये त्याचे विचार आणि तुम्ही फक्त शरीराने हे व्रत करताय, पण तुमच्या मनामध्ये तो भाव, ती भक्ती आहे का की नाही मी हे अगदी मनापासून करत आहे आणि भगवान भोलेनाथ, देवादिदेव महादेव शिवशंकर यांच्या या व्रताने माझी इच्छा 100% पूर्ण होणार आहे। तुम्ही त्यांना शरण गेलेले आहात का? नाही। त्याच्यामुळे अगोदर तुम्ही त्यांच्या सक्सेस स्टोरीज असतील, काही अनुभव असतील किंवा शिव महापुराण कथा असेल, तुम्ही प्रदीपजी मिश्रांची ती अगोदर ऐका। आपला विश्वास दृढ अगोदर करायचा आणि त्यानंतर हे व्रत जे आहे ते आपल्याला करायला सुरुवात करायची आहे। आता हे व्रत करत असताना पहिल्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प हा सकाळी आपल्या घरची आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो तेव्हा घरी पण करायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता सकाळची पूजा करण्यासाठी पहिल्या सोमवारसाठी, तर तिथे सुद्धा अगदी हातावर पाणी घेऊन, म्हणजे देवादिदेव महादेव शिवशंकर भोलेनाथ यांना जे काही आहे ते फक्त आपल्याला सांगायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे, म्हणजे मंदिरात पण आणि घरामध्ये पण। आणि तुम्ही घरामध्ये संकल्प केला, मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर फक्त हात जोडून मनापासून भोलेनाथांना आपली इच्छा, आपली मनोकामना सांगितली आणि त्याच्यानंतर पुढची पूजा केली तरीही चालेल। मग आपण काय करतो की घरी संकल्प केला की डायरेक्ट तिथे जातो, जी आहे ती पूजा करतो आणि परत येतो। मग त्या इच्छेचा, मनोकामनेचा त्यांच्या आपण सांगतोय, करतोय, हे काहीच नाही। किंवा बरेच जण काय करतात की डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन संकल्प करतात, घरी काहीच नाही। पण घरी करणं गरजेचं आहे, कारण ती वास्तू आहे, ते आपलं घर आहे। आपल्या सोबत आपल्या घरामध्ये आपली वास्तुदेवता, आपली कुलदेवी, आपले कुलदैवत हे सगळे असतात। मग त्यांच्या साक्षीने आपल्या घरात आपल्याला आवर्जून संकल्प जो आहे तो करायचा आहे। याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे 5 सोमवारचं व्रत करतो त्यावेळेला एखाद्या सोमवारी जर चतुर्थी आली, एकादशी आली किंवा काही अजून आलं आणि तो जर उपवास, समजा चतुर्थी आली, एखाद्या सोमवारी चतुर्थी आली आणि तुम्हाला जर चतुर्थीचा उपवास असेल, तुम्ही जर चतुर्थी पकडत असाल, तर त्या दिवशी तुम्हाला सोमवारचं जे आहे ते पूजा वगैरे सगळं करायची आहे।
पण तो जो सोमवार आहे तो तुम्हाला काउंट करायचा नाहीये 5 सोमवार मध्ये. म्हणजे हे 5 सोमवार आणि चतुर्थी आलेला एक सोमवार पुढे 6, म्हणजे तुम्हाला 6 सोमवार करायचे आहेत. आणि जर तुम्हाला चतुर्थी नसेल, तुम्हाला एकादशी नसेल, तर तो जो सोमवार आहे नेहमीप्रमाणे आपण सगळं करायचं आणि तो आपण काउंट सुद्धा करू शकतो. बरेच जण काय करतात, एकादशी वगैरे जरी आली तर तो सोमवार जो आहे तो काउंट करतात आणि 5 सोमवार करतात. इथे पण एक आपली चूक होते. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे 5 सोमवारी, समजा पहिल्या सोमवारी आपण उपवासाला सुरुवात केली आहे, तर पहिल्या सोमवारी तुम्ही जे ताट घेतलेलं आहे तेच ताट, म्हणजे त्या ताटामध्ये आपण सगळं सामान वगैरे घेतो ना बघा. आता मी तर ना छोटी परात केली होती, कारण माझ्याकडे ना 2 पराती आहेत. मग एक परात मी रोज कणिक तिंबण्यासाठी वगैरे घरात वापरते, तर एक अशीच ठेवलेली. तर मी ती स्पेशल परात, कारण त्याला कसं साईडने असे हे असतं, मग ते सांडत वगैरे काही नाही म्हणून त्याच्यामध्ये. तर ती जी ताटली आहे तीच आपल्याला 5ही सोमवारी वापरायची आहे. असं नाही की या सोमवारी हे वापरलं, दुसऱ्या सोमवारी ते वापरलं, तिसऱ्या सोमवारी ते, असं करायचं नाहीये. एक ते एकच आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर पहिल्या सोमवारी जर तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य केला तर तुम्हाला 5ही सोमवारी शिऱ्याचाच नैवेद्य करायचा आहे. पहिल्या सोमवारी तुम्ही चुरमा लाडू केले तर 5ही सोमवारी तुम्हाला चुरमा लाडूचाच नैवेद्य करायचा आहे. म्हणजे पहिल्या सोमवारी आपण जो नैवेद्य घेऊ तोच आपल्याला 5 सोमवार कंटिन्यू करायचा आहे. आणि नैवेद्याचे जे आहेत ते 3 भाग करायचे आहेत. 3 भाग घरून करून न्यायचे. एखादं द्रोण असेल किंवा आपण पेपर काय करू शकतो, 3-4 वेळा घडी घालून चांगला फोल्ड करू शकतो, अगदी घट्ट बनवू शकतो आणि त्याच्यावर 3 ठेवू शकतो. इथे बघा, मी ना ज्या मंदिरामध्ये मी जाते तिथे बघितलेलं आहे की आता मी ना द्रोण घेऊन जात होते, बऱ्याच वेळेला मी पेपर घेऊन जात होते, तर बरेचसे म्हणजे अगदी हे व्रत करतात पण तिथे ना तो प्रसाद अगदी शिवलिंगावर ठेवलेला किंवा शिवलिंगाच्या बाजूवर जमिनीवर प्रसाद ठेवलेला. म्हणजे हा नैवेद्य जे आपण 3 भाग घेऊन जातो ना, स्वतःच जे आहे ते प्लेटमध्ये आणतात किंवा डब्यामध्ये आणतात, ते ठेवतात आणि ते जे 2 नैवेद्य आहेत, जे 2 भाग आपल्याला तिथे ते तिथे जमिनीवरच ठेवतात. मग कसं तुम्हाला देव पावेल? म्हणजे तुम्ही देवाला जे देताय ते तुम्ही तिथे जमिनीवरच ठेवताय. म्हणजे किती, मी अगोदर पूजा करताना हा जो नैवेद्य आहे ना तो उचलायची, मग तिथे एका साईडला त्या मावशीकडून काय मावशी कशात ठेवू, एखादा पेपर वगैरे द्या त्याच्यावर ठेवायची. मग तुमच्या अशा पूजा करण्याला काय उपयोग आणि कशी तुमची इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होणार? आणि पूजा केलेलं काय ते दूध तसंच गळत असलेलं, जी अगरबत्ती आहे ती अगदी शिवलिंगाच्या तिथे, त्या अगरबत्तीची उदी जी आहे ती शिवलिंगावर पडतीये, असं सगळं घाण अस्ताव्यस्त तिथं शिवलिंगाच्या आजूबाजूला. तर असं नाही करायचं. आपण करतोय ना आता अगदी व्यवस्थित गेल्यानंतर तिथे शिवलिंगाच्या जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर ते दूध वाहत जातं, ते पाणी वाहत जातं. मी नेहमी हे पशुपती व्रत करताना किंवा जेव्हा मी आता सोमवारी वगैरे पाणी अर्पण करायला जाते तर मी अगोदर ते सगळं ना झाड, तिथे दूध वगैरे ते खाली पायाखाली येतं, तर ते मी पूर्ण काढत असते, झाडून काढत असते आणि त्याच्यानंतर आपली जी पूजा आहे ती सुरू करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी, कारण त्या शिवलिंगावर वाहिलेल्या त्या दुधाचं, त्या पाण्याचं सुद्धा तेवढं महत्व आहे. त्याच्यामुळे त्याच्या दुसऱ्यांनी टाकले म्हणून आपण त्याच्यावर पाय द्यायचे, त्याला ओलांडून जायचं असं करायचं नाही. ते सगळं स्वच्छ करा. दुसऱ्यांनी ठेवलेले मग मी कशाला करू, सगळं आजूबाजूचं स्वच्छ करायचं आणि मग आपल्याला पूजा अर्चा जी आहे ती करायची आहे. ही चूक बऱ्याच वेळेला होताना दिसते आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला करत असाल की नैवेद्य जाऊन ते 2 तिथे ठेवायचे, आपलं आपलं चांगलं ठेवायचं आणायचं. असं करायचं नाही, कारण तुम्ही देवासोबतच कुच्चरपणा करत आहेत, तुझं माझं करत आहे. मग देव तुम्हाला कसं देईल मोकळ्या हाताने? नाही देणार. आणि पुढचं एक गोष्ट म्हणजे सकाळी जेव्हा आपण तिथे पूजा करायला जातो, पशुपतीनाथ व्रतामध्ये कसं सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा जायचं असतं. तर सकाळी जाताना सगळेजण काय करतात, दूध, पाणी वगैरे, अगरबत्ती, दिवा या सगळ्या गोष्टी घेतात आणि प्रसाद घेतच नाही, प्रसाद फक्त संध्याकाळीच घेतात. तर असं नाही, सकाळी एखादं फळ असेल, साखर असेल, खडी साखर असेल, हे थोडं तरी आपल्याला प्रसाद तिथे घ्यायचा आहे आणि सकाळची पूजा झाल्यावर खडी साखर, फ्रूट कशाच तरी प्रसाद दाखवायचा आणि रात्री जो काही चुरमा, शिरा तुम्ही जे करणार आहात तो दाखवायचा आहे या पद्धतीने. आणि तुम्ही पूजा करायला जाताना समजा तुम्ही काड्याचे डब्बे विसरले, तुमच्याकडे बेल नाहीये, तुमच्याकडे फुलं नाहीयेत, तिथे गेले तुम्ही कोणाला तरी मागितलं किंवा हे केलं, मला हे द्या ना, तर ह्याचं जे पुण्यफळ आहे, समजा आता तुमच्याकडे बेलपान नाहीये, तुमच्या शेजारी बाई आहे तिच्याकडे भरपूर बेलपान आहेत, मग तुम्ही काय करणार, किंवा तुमच्याकडे एक बेलपान आहे, तुमच्या शेजारी आहे त्यांच्याकडे खूप जास्त, अहो मग मला द्या ना बेलपान,
तर असं ते बेलपान जरी तुम्ही शिवलिंगाला तुमच्या हाताने अर्पण केलं तर त्याचं पुण्यफळ जे आहे त्या साईडच्या ताईंना मिळेल, कारण त्यांच्याकडून तुम्ही ते घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पशुपतीनाथ व्रत करायचं आहे. कोणाकडून मागून, समजा तुम्ही काड्याची डबी विसरले, तुम्ही दुसऱ्याची काड्याची डबी घेतली आणि त्यांनी दिवा लावला, तर ते दीप प्रज्वलित केल्याचं जे पुण्यफळ आहे ते शेजारच्यांना मिळेल, तुम्हाला मिळणार नाही असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे तुमचं साहित्य तुम्ही आठवणीने व्यवस्थित घरातून घेऊन जायचं आणि जे आपलं आहे तेच अर्पण करायचं आणि त्याच्यामध्येच आपली भोळी भाबळी जी मनोकामना आहे, इच्छा आहे, ती भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे. आता मेन गोष्ट येते ती म्हणजे दिव्यांची. तर हे तर आहे बघा की 5 तिथे लावायचे, एक घरात येऊन आपल्या दरवाजाजवळ लावायचा. पण जेव्हा आपण तिथे पूजा वगैरे सगळी केली तर हे 5 दिवे जे आहेत तिथे आपल्याला ठेवायचे आहेत. एक सरळ हे 6 दिवे जे आहेत 6 दिवे सुद्धा ठेवायचे. आणि दीप जेव्हा आपण प्रज्वलित करतो, जेव्हा तुम्ही तुम्ही कणकेचे दिवे न्या किंवा तुम्ही मातीच्या पणती न्या, कोणतेही न्या, काही हरकत नाही. मी कणकेचे केले होते. तर पहिला दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर त्यावेळेला आपलं नाव बोलायचं आणि आपली मनोकामना बोलत बोलत पहिला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर परत आपलं नाव बोलायचं, तुमचं गोत्र माहित असेल तर ते बोलायचं. दुसरा दिवा प्रज्वलित करत करत आपली मनोकामना बोलून भगवान शिवशंकरांना ती पूर्ण होण्याची विनंती करायची. सेम तिसऱ्याला करायचं, सेम चौथ्याला करायचं, सेम 5व्याला करायचं. आपण काय करतो, गेले एकच काडी ओढली की चला लावा दिवे की संपलं, म्हणजे पाणी अर्पण केलं, अभिषेक केला, आपलं धूप दीप दाखवलं, दिवा लावला की चला आले मी 5 सोमवारचं पशुपती व्रत केलं, असं नाही. अगदी सगळं व्यवस्थित करायचं. ते 5 दिवे प्रज्वलित करत असताना 5 वेळा भगवान शिवशंकरांना भोलेनाथांना आपली मनोकामना जी आहे ती बोलून दाखवायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना जी आहे ती बसून करायची आहे. आणि त्याच्यानंतर तो 6वा दिवा त्या लाईन मध्ये ठेवायचा. 6वा दिवा तुम्ही ताटलीतच ठेवला आणि 5 दिवे समोर घेऊन नाही, ते तिथे 6 ठेवायचे, 5 प्रज्वलित करायचे. त्याच्यानंतर 6वा जो आहे तो आपल्या ताटलीमध्ये ठेवायचा. आणि हा 6वा दिवा सुद्धा आपण तिथून उचलून आपल्या ताटलीमध्ये ठेवत असताना सुद्धा आपली मनोकामना आपल्याला बोलायची आहे. आणि हे जे दिवे आहेत ते आपल्याला तुपाचे लावायचे आहेत. तुम्ही पंतीमध्ये लावा, नाही तर तुम्ही कणकेचे बनवा, पण याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाचे दिवे हे आहेत. आणि त्यानंतर आता समजा जेव्हा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मंदिरामध्ये जाता तर मंदिरामधून येताना कुठेही थांबायचं नाही. मी भाजी घ्यायला थांबते, मी येता येता दूध घेऊन थांबते, किंवा माझे शेजारी आहेत मग त्यांच्याकडे जाते, आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडे जात नाही. जेव्हा आपण मंदिरातून घरी येतो, कधी आपण असं म्हणजे एरवी जरी गेलो तर मंदिरातून येताना कधीच कोणाच्याकडे थांबायचं नाही. कारण असं म्हटलं जातं जे आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा असते त्या मंदिरातून येतानाची, तर आपण जिथे थांबतो ती तिथेच थांबते. मग त्याच्यानंतर आपण घरी आल्यावर आपण काय घेऊन आलो, काहीच घेऊन आलो नाही, कारण मंदिरातून येताना तर आपण तिथे थांबलो होतो. त्याच्यामुळे मंदिरातून सकाळी संध्याकाळी येताना डायरेक्ट आपल्या घरी यायचं आणि घरातच पहिल्यांदा थांबायचं, म्हणजे ती तिथून जी आणलेली सकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये येईल. आणि आल्यानंतर जो आपण दरवाजामध्ये दिवा लावतोय तो आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला लावायचा. आणि तिथे सुद्धा तो दिवा लावत असताना आपली मनोकामना बोलायची, दिवा प्रज्वलित करायचा, नमस्कार करायचा त्या दिव्याला आणि आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तिथे तीर्थ आपल्याला शिवलिंगाचं धरायचं आहे आणि ते तीर्थ सुद्धा घरी येऊन घेऊन यायचं आहे. आपल्या घरात शिंपडायचं, आपल्या घरातील सर्वांनी ते घ्यायचं. हे तीर्थ आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि तिथे जल अर्पण करत असताना सकाळी आपण समजा 1 तांब्याभर पाणी घेऊन जातो, ते पूर्ण संपवायचं नाही, खाली थोडंसं तरी पाणी शिल्लक ठेवायचं आहे, ते घरी आणायचं. आणि संध्याकाळी परत त्याच तांब्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं. पूर्ण तांब्या तो जो आहे कधी शिवलिंगावर अर्पण करायचा नसतो, त्याच्यात थोडं पाणी जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये परत आणायचं असतं. ते ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या म्हणजे बऱ्याच ताई व दादांकडून होतात आणि मग हे पशुपतीनाथ व्रत करून सुद्धा त्यांची जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण होत नाही. आणि संध्याकाळी सोमवार सोडत असताना सुरुवातीला तो चुरमा असेल, शिरा असेल, जो काही प्रसाद तुम्ही केला असेल तो अगोदर खायचा आणि त्याच्यानंतर आपलं जेवण वगैरे करून आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. श्री स्वामी समर्थ.